नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये ऑसिलेशनचा नेक्स्ट पार्ट स्टडी करतोय. दॅट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि 3 मार्काला एक क्वेश्चन बोर्डच्या एक्झामला इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. कंडिशन दिलेली असेल, पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन और द पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन और बोथ. अशा प्रकारे क्वेश्चन आलेला असेल एक बोर्डाच्या एक्झामला. इम्पॉर्टंट आहे, प्रॉपरली समजून घ्या. भरपूर स्टुडंट इथं कन्फ्युजन होतात, इथं समजत नाही की आपल्याला कसं रिप्रेझेंटेशन करायचं. परंतु ज्यावेळेस तुम्ही इथं प्रॉपरली समजून घेताल, कन्सेप्ट क्लिअर करताल, नक्कीच तुम्हाला पूर्ण डाऊट इथून क्लिअर होतील. आणि या व्हिडिओच्या एंड नंतर तुम्ही सांगताल की खूप सोपं आहे म्हणून, बरोबर आहे. तर आता आपण पाहूयात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द सिम्पल हार्मोनिक मोशन. आता यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय स्टडी करणं इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट आपल्याला या व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे. आता जर पाहिलं आपण हे व्हॅल्यू जर पाहिलं, मी ते अँगल घेतलेत, काही स्टँडर्ड अँगल घेतलेत. 0 π/2 पाय, 3 π/2 2 पाय, म्हणजेच हा होईल 0 डिग्री, हा होईल 90 डिग्री, हा होईल 180 डिग्री, हा होईल 270 डिग्री आणि हा होईल 360 डिग्री. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे जे व्हॅल्यू आहेत, साइन थिटा साइन 0 0 असतो, साइन π/2 1 असतं, इथं 0 -1 0, कॉस थिटा 0 cos 0 1 0 -1 0 1. हे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ट्रिग्नोमेट्री आपण पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. तर मी फक्त एक रेफरन्ससाठी हा टेबल घेतलाय. आणि आपल्याला ज्यावेळेस ग्राफिकली रिप्रेझेंटेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन करायचे, तर पहिली केस घेतोय मी, द पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन starting from mean position and moving towards positive. म्हणजे आपला पार्टिकल जो आहे तो कुठं असणार आहे, ज्यावेळेस तो सिंपल मोशन परफॉर्म करते तो मीन पोझिशनला असणार आहे, या मीन पोझिशनला, बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण मेन पोझिशनला ज्यावेळेस तुम्ही असाल पार्टिकल, तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक्सप्रेशन माहिती आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आपल्याला काय, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बट फाय इक्वल टू 0 ॲट वॉट मीन पोझिशन. फाय इज इक्वल टू 0 झालं म्हणजे हा काय होईल, ए साइन ओमेगा टी. ही व्हॅल्यू कशाची झाली, डिस्प्लेसमेंटची, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला भेटली, यस डिस्प्लेसमेंट. नाऊ आय शुड नो व्हॉट इज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, ds अपॉन dt, दॅट इज डिफरन्शिएशन ऑफ ए साइन ओमेगा टी अपॉन dt. सो दिस बिकम ए कॉस ओमेगा टी आणि ए इंटू ओमेगा, परत ओमेगा टीचं डिफरन्शिएशन घेतलं, ओमेगा झालं ए ओमेगा कॉस ओमेगा टी. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, दिस इज सपोज v, सो इट इज dv अपॉन dt, सो इट इज डिफरन्शिएशन ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी, दिस इज dt. सो दिस बिकम मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, बरोबर आहे. आता जर पाहिलं आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करायचे, मला एक्सप्रेशन माहित झालं 1 2 3, बरोबर. आता जर पाहिलं आपण, मी इथे एक टेबल तयार करतोय. टेबल जर पाहिलं आपण, इथे घेतोय मी 0 π/2 पाय, 3 π/2 अँड दिस इज 2 पाय. 0 पासून पायसाठी टोटल टाइम लागतो t, म्हणजे हा इथून t होईल 0 आणि या ठिकाणी होईल तुमचा t/2, दिस इज t/4 प्लस t/4 3t/4. हे झाले तुमचे टाइम, म्हणजे हा झाला टाइम करस्पॉन्डिंग, हा झाला अँगल, आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. थोडं आपण मोठं काढूयात. डिस्प्लेसमेंट तुमचं काय येणार इथं, ए साइन ओमेगा टी. वेलोसिटी काय येईल, ए ओमेगा
कॉस ओमेगा टी आणि ॲक्सेलरेशन इथे येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण आता आपण टेबल काय होते पाहूया. त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ए साइन ओमेगा टी. आता इथं पाहतो अँगल आपल्याला पाहिजे. साइन ओमेगा टी 0 ला काय असेल, इट इज 0, सो दिस इज ए. π/2 ला 1 असेल, इट इज 0, हा काय असेल ए. t/2 पायला काय असेल तो 0. 3π/2 ला काय असेल मायनस ए, इथे काय असेल 0. वेलॉसिटी कॉस ओमेगा टी म्हणजे हा असेल ए ओमेगा π/2 0 पाय मायनस ए ओमेगा and this is 0 2π प्लस ए ओमेगा. ॲक्सेलरेशन इट इज 0 साइन ओमेगा टी आहे, साइनला 0 म्हणजे हा 0 असेल. इथं π/2 दॅट इज मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे व्हॅल्यू पुटअप करतोय मी, साइन ओमेगा टीची या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करतोय, दुसरं काही करत नाहीये. प्रॉपरली समजून घ्या. मायनस ए ओमेगा स्क्वेअर, पायला हा साइन आहे म्हणजे हा 0 येईल, हा मायनस येईल म्हणजे हा मायनस मायनस काय होईल ए ओमेगा स्क्वेअर आणि हा परत काय येईल 0. तर समजलं. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण पार्टिकल हा मीन पोझिशन स्टार्ट करतोय आणि मीन पोझिशन जेव्हा स्टार्ट करतोय आपलं एक्सप्रेशन ए साइन ओमेगा टी प्लस फाय येते. मीन पोझिशनला फायची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. मीन पोझिशनला फायची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. म्हणजे तिथे 0 केलं तर तुमचा जो डिस्प्लेसमेंटचे एक्सप्रेशन आहे ए साइन ओमेगा टी येते. आता ए साइन ओमेगा टी आणि मला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. व्हेलॉसिटी ज्यावेळेस मी फाइंड करतोय मी इथे याचं डिफरन्शिएशन घेतोय, दॅट बिकम द व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी किती येईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ए साइन ओमेगा टी, साइन ओमेगा टीचं डिफरन्शिएशन कॉस ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी परत ओमेगा टी म्हणजे तिथे ए ओमेगा कॉस ओमेगा टी. परत मला ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटीचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल ए ओमेगा कॉस काही मायनस साइन ओमेगा टी आणि परत ओमेगा टीचं ओमेगा इंटू ओमेगा दॅट इज ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर हे मी टाइम घेतला वेगवेगळ्या टाइमला, त्याच्यानंतर अँगल करस्पॉन्डिंग आणि नंतर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन हा बेसिक टेबल यूज करून मी इथं हा टेबल या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रॉपरली समजलं असेल मी अशी अपेक्षा करतोय. मेन्शन युअर अंडरस्टँडिंग स्टेटस इन द कमेंट बॉक्स. व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. फक्त तुम्हाला तो बेसिक गाभा आहे ना तो समजायला पाहिजे आणि ते समजलं तर नक्कीच हे पूर्ण समजून जाईल. समजलं तर प्रॉपरली समजून घ्या. नसेल समजलं तर कमेंट्स करा कमेंट बॉक्समध्ये. वी विल रिवाइज बट डेफिनेटली यू शुड नॉट lose your 3 marks in the board exams. One question will be there, what is the or explain the graphical representation for the simple harmonic motion. आता जर पाहिलं मी ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय. मी ग्राफिकल ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन करतोय पहिल्यांदा घेतोय मी इथं मी घेतो या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि या ठिकाणी आपण घेत ओमेगा टी समजलं, कारण तो एक अँगल डिफाईन करतोय. इथं जर पाहिलं आपण हा असेल तुमचा 0, हा असेल तुमचा, किंवा तुम्ही टाइम पण घेऊ शकता. डिस्प्लेसमेंट वर्सेस जर टाइम घेतला आपण टाइम, दिस इज द टी बाय 4, दिस इज द टी बाय 2, इट इज 3t/4, दिस इज द टोटल टाइम पिरियड टी. आता जर पाहिलं आपण 0 ला तुमचा डिस्प्लेसमेंट किती येतो 0 आणि t/4 ला तुमचा किती येतो डिस्प्लेसमेंट ए, म्हणजे इथे येईल ए. त्याच्यानंतर t/2 ला तुमचा काय येईल 0, म्हणजे इथे एक पॉईंट घेतो मी. 3t/4 ला मायनस ए म्हणजे या ठिकाणी येईल तो. त्यानंतर 2π ला काय येईल तो 0 येईल. बरोबर आहे. म्हणजे जर मी ग्राफ जर रिप्रेझेंटेशन केला तर अशा प्रकारे माझा ग्राफ येईल आणि परत तो कंटिन्युअस असा तो रिपीट होत जाईल बिकॉज इट इज अ पिरियडिक मोशन. तर हा झाला डिस्प्लेसमेंट टाइमचा ग्राफ. नंतर मी घेतोय व्हेलॉसिटी आणि इथे घेतोय मी टी. इथे पण येईल तुमचा t/4, t/2, 3t/4 आणि त्यानंतर इथे घेतोय मी टी. आता जर पाहिलं आपण व्हेलॉसिटी ए ओमेगा आहे, म्हणजे ए ओमेगा तुमचा कुठे येईल या ठिकाणी मी घेतो इथं ए, या ठिकाणी ए ओमेगा, इकडच्या साईडला येईल तुमचा मायनस ए ओमेगा. तर तुमचा पहिल्यांदा या ठिकाणी इथे येणार आहे पॉईंट, नंतर 0 म्हणजे या ठिकाणी 0, नंतर मायनस ए ओमेगा, लेट इट मायनस ए ओमेगा इज हेअर, देन इट इज 0, देन इट इज ए ओमेगा. यस, सो ग्राफ विल लुक like this. Getting?
तर अशा प्रकारे तुमचा हा वेलॉसिटी टाइमचा ग्राफ येईल. नंतर आपण ॲक्सेलरेशनचा पण इथं ग्राफ ड्रॉ करून घेऊयात. आय थिंक यू हॅव मेड दिस नोट. हे मी आता रिमूव्ह करतोय आणि त्याच्यानंतर मी इथं ग्राफ ड्रॉ करतोय, किंवा मी इथं सुरुवात साईडला पण ड्रॉ केलं तरी चालेल, जेणेकरून समजून जाईल प्रॉपरली. आता हा होईल तुमचा ॲक्सेलरेशन and this is the time. So it become t by 4, it become t by 2, 3t by 4 and this is t. Yes. आता इथे जर पाहिलं 0, तो पहिल्यांदा येईल तो 0, त्याच्यानंतर मायनस ए ओमेगा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी येईल तो मायनस ए ओमेगा स्क्वेअर अँड इट इज प्लस ए ओमेगा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी येईल. त्यानंतर परत 0 येईल, या ठिकाणी 0, परत ए ओमेगा स्क्वेअर. So this become a omega square, then it is 0. So it will start with like this. Getting? तर तुम्हाला अशा प्रकारे ग्राफ येतात या ठिकाणी. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन 3 ग्राफ आलेत. 3 ग्राफहून तुम्ही पाहू शकता. इथे कन्क्लुजन काय काय येईल पहा. तुमचा डिस्प्लेसमेंट हा साइन फॉर्म येणार आहे. डिस्प्लेसमेंट साइन आणि डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशन दे आर इन द साइन फॉर्म, अँड velocity this is in the cosine form. This is in the cosine form. The phase difference between displacement and velocity, it is pi by 2, and the phase difference between velocity and the acceleration, again it will become the pi by 2. Getting? So the phase difference between displacement and the velocity, it is the pi by 2. Velocity and acceleration, this is the pi by 2. So these are the some conclusions from the graph we can find, and we can analyze how we can graphically represent a simple harmonic motion when the particle is starting at the mean position and it is moving towards in the positive direction. Getting? So I hope that you have understood this very properly regarding the how the particle is performing the simple harmonic motion when it is starting from the mean position, and how we can represent the graphically. Getting? So please note out this. Yes, now we will take the next now, the particle performing simple harmonic motion. विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या, प्रॉपरली अभ्यासाला लागा आता, कारण वेळ खूप कमी आहे, वेळ खूप फास्ट चाललेली आहे. युटिलाइज करा प्रॉपरली टाइम अँड यूज इन व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह वे. When the particles perform the simple harmonic motion starting from extreme position, आता आपल्याला माहिती आहे, मी डिस्प्लेसमेंट घेतो डायरेक्टली. x is equal to, it is a sin omega t plus phi, but at the extreme position phi is equal to what? Pi by 2, and this become a sin omega t plus pi by 2, and that become a cos omega 2. So sin theta plus pi by 2, it become the cos theta, so it is a cos omega t. Now the velocity, it become dx upon dt, so it is differentiation of a cos omega t upon dt. It become cos, it is minus sin, so this is minus a omega sin omega t. And acceleration, so acceleration I am getting here dv upon dt, so it is differentiation of minus a omega sin omega t dt, so this become minus a omega square, it is cos omega t. Getting? Now let us see the how the graphical we can represent with the help of the table. So for that I will write the time 0, t by 4, t by 2, 3t by 4, and this is the total time t, and then angle, corresponding angle is 0, pi by 2, pi, this is 3 pi by 2, and this is the 2 pi. Yes,
Now I am getting their displacement, so I will write their displacement and x is equal to, it is a cos omega t. Then velocity x is equal to, velocity v equal to, it is minus a omega sin omega t, and acceleration, it is minus a omega square cos omega t. Yes, now we will see the different probable values there. It is the cos omega t, so this become a, this is the t0, this is the pi minus a, this is 0, and this is the plus a. Velocity, it is sine but it is minus, this is 0 minus a, yes, it is pi, this is 0, 3t by 4, it is minus, it becomes, so it is plus a, and this is 0, minus a omega square cos, so this become minus a omega square, because 0 is 1, pi by 2, it is 0, this is a omega square, 3t by 4, that is the cos, it is 0, and this is 2 pi, it is 1, so minus a omega square, yes. So these are the probable values. सो यू शुड, म्हणजे इतर रट्टा मारायची गरज नाही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त बेसिक समजायचे आणि बेसिक समजून आपल्याला हा प्लॉट करायचे किंवा हे टेबल फाइंड करायचे. त्यानंतर आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचे. सो हाऊ कॅन वी रिप्रेझेंट द ग्राफिकली? यस, सो विल सी हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द ग्राफिकली. दिस इज द टाइम and this is the displacement. So I can see the displacement here. For the 0 I will take this t by 4, this is t by 2, it is 3t by 4, and this is the t. Yes, now for that I will find the corresponding at the same time. So this is the velocity, no, this is the time, and this I am getting their velocity, and the next is, it is again time, I am getting their acceleration is maximum value, it is a plus a omega square, and this is minus a omega square. Velocity, it is not a, it is plus a, minus a and plus a. So velocity I am getting here a omega, and this is minus a omega, and for displacement I am getting there plus a, and this is minus a. So let us start to represent the graph there. So for displacement, for 0 it is a, yes, for 0 it is a, so it is cosine, so this is value there, it is 0 minus a, this will be here, 0, this will be here, and this is the plus a, so this will be here. So if I will plot the graph there, the graph will look like this. Getting? This is the graph for the displacement and the time. Now let us see for the velocity. Velocity, it is starting with this 0, it is minus a omega, this is minus a omega, again it is 0, a omega, this is a omega, and again it is 0. So it is starting with this negative cycle of the sine waveforms, and this will become like this. So this is the graphical representation. Then it is minus a omega square, so it is cos minus a omega square is this one, a omega square, it is 0, it is plus a omega square, this is 0, this is the minus a omega square. So if I will plot the graph there, so definitely it will look like this. Getting? So this is the graphical representation of the particles when the particle is at the extreme position and now start for the oscillating. Getting? So I think you have understood it very properly. So definitely you should get the interest for that, how we can represent the graphical representation for the simple harmonic motion when it is at the mean position and at the extreme position. Simple. When the particle is at the mean position, we have the x is equal to a sin omega t plus phi. Yes, but the phi is equal to 0 there at the mean position. I am not explaining for the extreme position. Mean position, it is 0. So it become a sin omega t, and according to that just take the differentiation. आणि आता तुम्ही डिफरन्शिएशन मध्ये परफेक्ट आहात, ऑलरेडी मॅथ मध्ये तुमचा चॅप्टर झालेला आहे डिफरन्शिएशनचा, त्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्शिएशन काढता येईल. याच्यावर आपल्याला 1 2 3 इक्वेशन भेटतील, आणि आपण हा जो बेसिक टेबल आहे तो बेसिक टेबल यूज करतोय, आणि
पूर्ण कंप्लीट सायकल होण्यासाठी आपल्याला टोटल टाइम पिरियड किती लागतो, टी लागतो. मी थोडं डिस्ट्रीब्यूट केले 0 T/4 T/2 3T/4 हा टाइम मध्ये, आणि करस्पॉन्डिंग अँगल काय असतील 0 π/2 पाय 3π/2 2π. आणि याच्यामध्ये पर्टिक्युलर ती व्हॅल्यू फाइंड करून मी इथे वेगवेगळे वेगवेगळे ऑब्झर्वेशन वेगवेगळे व्हॅल्यू इथे मी पुटअप केल्यात, आणि त्यानुसार मी इथं ग्राफिकल रिप्रेझेंट केलंय. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द मीन पोझिशन, ग्राफिकली रिप्रेझेंटेशन फॉर द एक्स्ट्रीम पोझिशन. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क तुमचे नक्की कन्फर्म झाले समजा, आणि तुमचे 3 मार्क या सेशनमध्ये कन्फर्म करून घ्या. If you are not understood, please give me the call or text message, WhatsApp calls, anything. But you should expertise in this particular topic. Definitely, your 3 marks belongs to the you. Don't miss it. This is very simple. And now we will move for the next sessions in the next class for the next topic. So definitely you are understanding this, how we can represent the graphically simple harmonic motion when the particle is at the mean position and when the particle is at the extreme position. जर हा सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन भेटणार आहे आपल्या जे नीट आणि JEEची जे नवीन लेक्चर अपलोड होत आहेत त्याबद्दल. सो आय होप दॅट यू आर अंडरस्टँडिंग व्हेरी प्रॉपरली अँड यू आर डुईंग व्हेरी वेल. सेंड मी द स्क्रीनशॉट ऑफ युअर वर्क, of your notes every day to me. I will verify, I will reply you, but your initiative should be there, your some positiveness should be there toward the study, so that definitely it will be give a good results or good success in your future, and that will be build your careers. Sorry, okay. So I hope that you are understanding a very properly way. Revise all the lessons of the oscillations 1 2 3, and I think this is the lesson number 4. And now we are moving for the how to find the energies, total energy, kinetic energies, all this concept we will see in the next class. So thanks for watching this video. Thank you.